गेली काही दिवस बेपत्ता असणाऱ्या व्यापारी अभय शहा यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात सांगली शहर पोलिसांना यश आले आहे। अभय शहा यांचा अर्धा मृतदेह आढळल्यानं शहा यांचा खून झाला असावा असा अंदाज वर्तवला जात होता। मात्र शहर पोलिसांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमुळे पोलिसांना अभय शहा यांच्या संशयास्पद मृत्यूचा उलगडा करण्यात यश आलं आहे। अभय शहा यांच्या पोटावरचा भाग गायब होता, यातील कवटी आणि काही हाडांचे अवशेष पोलिसांच्या सर्च मोहिमेत सापडले असून यावरून अभय शहा यांनी आत्महत्याच केली होती आणि त्यांचा मृतदेह कुत्र्यांनी ओढून पळवला असल्याचे स्पष्ट झाले आहे। अभय शहा यांची कवटी या परिसरातच सापडल्यानं शहर पोलिसांचा जीव मात्र भांड्यात पडला आहे। सांगलीत सोमवारी सकाळी अभय शहा यांचा मृतदेह कोल्हापूर रोडवरील एका शेतात आढळला होता। या मृतदेहाच्या पोटाच्या वरचा भाग गायब असल्यानं हा खून की आत्महत्या याबाबत संभ्रम अवस्था होती। घटनास्थळी सापडलेल्या वस्तूवरून अभय शहा यांनी आत्महत्या केल्याचे दिसत होते। मात्र मृतदेहाच्या वरचा भाग गेला कुठे याबाबत पोलिसांकडे कोडे पडले होते। त्यामुळे शहर पोलिसांनी रात्रभर त्या शेतात आपले सर्च ऑपरेशन सुरू केले होते। तसेच आजूबाजूचा सगळा परिसरही पिंजून काढला होता। आज सकाळी घटनास्थळाच्या काही अंतरावरच असणाऱ्या भंगार बाजार परिसरात पोलिसांच्या सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना अभय शहा यांची कवटी सापडली। तर त्याच परिसरात तपासणी केली असता शहा यांच्या हाताचे अवशेषही सापडले। या ठिकाणी शहा यांच्या दाताची चांदीचा मुलामा असणारी कवळही शहर पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये सापडली आहे। त्यामुळे शहा यांच्या आत्महत्याच असल्याचं स्पष्ट झालं असून हे अवशेष शहा यांचेच असल्याचे पोलिसांनी सांगितले। यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कामटे, PSI रोहित चौधरी यांच्यासह तपास पथकानं कवटी आणि अन्य हाडांच्या अवशेषाची पाहणी करीत सापडलेली हाडं पंचनामा करून ताब्यात घेतली आहेत। यानंतर पोलिसांनी आपले सर्च ऑपरेशन युद्धपातळीवर सुरूच ठेवले असून घटनेच्या 24 तासाच्या आत शहर पोलिसांनी अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ उघड करण्यात यश मिळवले आहे। शहा यांच्या गायब भागाचे अवशेष सापडल्यानं शहा यांचा खून नसून आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे। अभय शहा यांच्या आत्महत्येनंतर कुत्र्यांनी मृतदेहाच्या वरचा भाग तोडून पळवला होता। त्यातील घटनास्थळापासून भंगार बाजार परिसरात कवटी सापडली असून तर कवटीसह अन्य हाडांचे अवशेषही सापडले आहेत। शहर पोलिसांनी दिवस रात्र पाऊस पाणी न पाहता धाडसी तपास करीत अभय शहा यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे। भर पाऊस आणि चिखलात शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू ठेवलं असून अजूनही अन्य औषध शोधण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे।